नाशिक महानगरपालिकेचे सर्व्हर गेल्या 72 तासांपासून ठप्प झाल्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्क तसेच अन्य 55 महत्त्वाच्या ऑनलाईन सेवाही बंद झाल्या। केवळ 8 तासांमध्ये क्लाउड डाटा ट्रान्सफर करतो असे सांगत संबंधित कंपनीने शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत सर्व कामकाज पूर्ण होईल असं सांगितलं। मात्र एकापाठोपाठ एक तांत्रिक अडचणी वाढत गेल्याने अखेरीस सोमवारी रात्री उशिराने सर्व्हर सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। महापालिकेत ऑनलाईन तांत्रिक कामं बघणाऱ्या कंपनीने नवीन सर्व्हर घेतले असून पूर्वीच्या सर्व्हरवरील सर्व डेटा नवीन ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे वेळ मागितली होती। या विभागाने शनिवारी सुट्टी असल्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत देत सर्व डेटा वेळेत ट्रान्सफर करावा असे सांगितलं। प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर तांत्रिक अडचणी उद्भवल्याने रविवारी सकाळपर्यंत वेळ देण्यात आली। त्यानंतर रविवारी सकाळी देखील दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली। असे करता करता सोमवारी दिवसभर महापालिकेचे कामकाज ठप्पच होते। त्यानंतर रात्री उशिराने सर्व्हर आता पुन्हा सुरू झाले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।